कुठलं अन्न खाल्लं होतं की नाही? मैत्रिणीकडे जाऊ, कोणतं कसं, आणि आली, नैवेद्य उचलला, देव घरात गेली, देवाला नैवेद्य दाखवला आणि समोर अतिथी संत रूपात दारासमोर आले. मग या भिक्षामध्ये तेच पात्र पक्वान्न त्यांना वाढले. ते कोण होते? अतिथी देवो भव, भोलेनाथ होते प्रत्यक्ष. मी विष्णू पुराण कथेमध्ये सांगत असतो, भगवान विष्णू म्हणतात, ब्रह्मर्षी नारदा, मी दिवसातून प्रत्येकाच्या घरी काम उभी करून आहे. नारदा, मी दिवसातून प्रत्येकाच्या घरी 3 वेळेस येतो. सूर्योदयाला इथं माझ्या स्वागताची सडा समार्जन रांगोळी देवघरात तुळशी वृंदावनामध्ये निरांजन आहेत काय हे पाहतो, म्हणजे माझ्या स्वागताची तयारी आहे काय हे पाहतो. दुपारी येतो, इथं अतिथी सेवा होते काय आहे काय, आणि त्यावर ठरवतो आता औदशेला कर्कशेला पाठवायचं का लक्ष्मी सहित जायचं, हे मी दुपारच्या नंतर ठरवतो. ऐकाय भगवान भोलेनाथ म्हणतात, बाले, जसं अन्न तसं रक्त, तशी बुद्धी तशी कृती. त्या ऋषीनं ते असुचे अन्न खाल्लं आणि तुला शाप दिला, जा ब्राह्मण तुला जन्माला येशील, पण पागल होशील. मी पागल का झाले याचं उत्तर भोलेनाथांनी दिलं. म्हणून 42वा अवतार विदर्भ देशामध्ये नरेश नावाचा राजा होऊन गेला, परचक्रात मारला गेला, पत्नी मगरीनं फोडून खाल्ली. हा इतिहास. मग तो शिवभक्त होता मागील जन्माचा, ऐका, तो सुपुत्र मागील जन्माचा शिवभक्त होता. म्हणूनच त्याच्याकडून रवी भाऊ, म्हणूनच त्याच्याकडून आणि त्या पक्षाची म्हणजेच मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिनाम, सर्वामध्ये देव पाहतो, याने शिव प्रसन्न होता. जो सर्वांची ईश्वर स्वरूप सेवा करतो, शिव प्रसन्न होतात. जिथा परम धर्म, जिथा दया आहे, धर्म आहे, परोपकार आहे, तिथं मी शिव आनंद हाताने देत असतो, प्रगट होऊन त्याची मनोकामना पूर्ण करत असतो. 42व्या अवताराची कथा समाप्त होते.